नमस्कार. एक व्यक्तिमत्व सन्माननीय लहू कानडे साहेब, ज्यांना आपण प्रशासनाच्या माध्यमातून ओळखतो, ज्यांना आपण आमदार म्हणून ओळखतो, ज्यांना आपण साहित्यिक म्हणून ओळखतो, पण एक प्रगतशील शेतकरी म्हणून त्यांची एक ओळख निर्माण झालेली आहे आणि ती आज त्यांना भेटल्यानंतर लक्षात आलेलं आहे. सरालाच्या परिसरामध्ये साहेबांनी 30 एकर एआयच्या माध्यमातून ऊस केलेला आहे. खूप सुंदर असं फार्म हाऊस बांधलेलं आहे, शेततळं आहे, सगळं काही अतिशय सुंदर असं नियोजन केलेलं आहे. आणि आपले जे शेतकरी बांधव जे आहेत, ज्या शेतकरी बांधवांना असं वाटतं की शेती परवडत नाही, अशा शेतकरी बांधवांना एक सुंदर असा नमुना या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून असणार आहे की कशा पद्धतीने शेती परवडते. साहेब नमस्कार. नमस्कार. मी सुरुवातीला जसं म्हणालो तसं तुम्ही प्रशासनातल्या सेवेच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला ओळखतो, तुम्ही साहित्यिक म्हणून आम्ही तुम्हाला ओळखतो, श्रीरामपूर तालुक्याचे आमदार म्हणून आम्ही तुम्हाला ओळखतो. आणि आता हे इलेक्शन झाल्यानंतर एक आणखी काहीतरी एक नवीन प्रोजेक्ट करावा या माध्यमातून आज तुमची भेट झाली आणि तुम्ही खूप सुंदर असं हे माळरानावर हे ऊसाचं पीक बसवलेलं आहे. तर काय सांगू शकाल, हे गेल्या किती दिवसापासून हे काम सुरू केलंय तुम्ही? मग ते जे मुळात ही जमीन श्रीरामपूर मधल्या एका पंजाबी व्यापाऱ्याची, अच्छा, ती माझ्या नातलगाने घेतली. दुर्दैवाने निवडणुकीत पराभव झाल्यानंतर उसंत मिळाली, वेळ मिळाला आणि माझ्यातला विकास प्रशासनातला अधिकारी का ज्याचा मूळ पिंड काहीतरी सृजनात्मक रचनात्मक करण्याचा आहे, हो हो, तो पुन्हा जागा झाला. आणि इथे काहीतरी आपण करूयात असे डोक्यामध्ये चक्र चालू होते. अच्छा. त्याच्यात माझे नेते स्वर्गीय अजितदादा पवार हे एक दिवस म्हणाले की लवजी, तुमचा मतदारसंघ हा प्रामुख्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा मतदारसंघ आहे. बरोबर. त्या दृष्टीने आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. अच्छा. तुम्ही तसं काहीतरी विचार करा. आणि माझ्या डोळ्यासमोर श्रीरामपूर मतदारसंघातल्या या काहीशा दुर्गम हो 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 गावातली ही नातलगाची जमीन लक्षामध्ये आली. इथे घनदाट असं येड्या बाबळीचं जंगल होत. अच्छा. या जमिनीमध्ये मागच्या 25, 30, 40 वर्षात कधी कुणी काहीही पेरलेलं नव्हतं. अरे बाप. निसर्गाने फक्त बाबळी पेरल्या. हो. आणि त्या इतक्या वाढल्या की या परिसरातून जाताना इथले गावकरी मला सांगतात भीती वाटायची. अरे बापरे, जंगल झालं. इतकी भीती वाटायची की सुरुवातीला कधी काळी इथं जनावरं चरत होती, परंतु बिबट्याच्या भीतीनं, हिंस्र श्वापदांच्या भीतीनं ती देखील इकडे यायची नाहीत. इतकं ते घनदाट झालेलं होतं. परंतु हे काहीतरी आपल्या हाताशी आहे या भावनेनं त्याच्यावर विचार करता करता माझे कार्यकर्ते आणि मित्र राजाभाऊ अवताडे मला एक दिवस म्हणाले की साहेब, आपण ह्याच्या बाबी आहेत, हे कोळसा तयार करणाऱ्या लोकांना देऊयात का? म्हटलं देऊन टाका. ते म्हणजे एवढ्यासाठी देऊयात की कदाचित ही जमीन मोकळी होईल. बरोबर. त्यांनी ते परस्पर त्या लोकांना देऊन टाकलं. अच्छा. त्याच्याकडून लाभाची अपेक्षा नव्हती. बरोबर बरोबर. त्या लोकांनी इथं 4 महिने 6 महिने वास्तव्य केलं आणि त्या बाबळीपासून कोळसा पाडला आणि बरचसं रान मोकळं केलं. ते मोकळं केल्यानंतर ती जमीन दिसायला लागली. मग आम्ही विचारपूर्वक जेसीपी लावला आणि जी खोडं वगैरे होती ती काढून घेतली. या जमिनीचा श्वास मोकळा केला, जमीन स्वच्छ. मग आम्ही त्याला कंपाऊंड घालण्याचं नियोजन केलं. कंपाऊंड घातल्यानंतर हा एकाच ठिकाणी असणारा मोठा एरिया आहे. 32-36 एकराचा हा सर्व एरिया आहे. इथे मग आम्ही जरा शिस्तबद्ध पद्धतीने काही करायचं ठरवलं. बरोबर बरोबर. प्रामुख्याने शेतीमध्ये अडचणीचा विषय असतो रस्त्यांचा. तर आम्ही इथे 12 फुटी रुंदीचे रस्ते करू, 2 असे पूर्व पश्चिम रस्ते केले. बरोबर बरोबर. नंतर त्या 2 रस्त्यांना छेदणारा पुन्हा 12 फुटी रुंदीचा दक्षिण उत्तर एक रस्ता केला. म्हणजे पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर हे रस्ते झाल्यानंतर हे क्षेत्र आपोआप 6 तुकड्यामध्ये विभागलं गेलं. बरोबर आहे. याला बाजूला कंपाऊंड केलं. आणि हे सर्व उंच सखल असं होतं. त्याचं सपाटीकरण हाती घेतलं. बरोबर. सखल आणि ते केल्यानंतर आम्हाला बराच हुरूप आला.
हो हो हो